एकदा देवाने गरीब भक्ताची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि भिकाऱ्याचा वेश घेऊन त्याच्या दारावर गेले. पण त्या भक्ताने जे केलं ते पाहून स्वतः देवही भावुक झाले. ही गोष्ट खूप वर्षांपूर्वीची आहे. एका छोट्या गावात एक गरीब पण खूप भक्तिमान माणूस राहत होता. त्याच्याकडे पैसा नव्हता, मोठं घर नव्हतं, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, देवावर अढळ विश्वास. तो रोज मनापासून भगवान शिव यांची पूजा करत असे. एक दिवस त्याने देवाला प्रार्थना केली, देवा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही, पण जर तू कधी माझ्या घरी आलास तर मी तुला माझं सगळं देईन. देवाने त्याची भक्ती पाहिली आणि त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या भक्ताच्या घराच्या दारावर टकटक झाली. तो दार उघडतो आणि समोर एक खूप गरीब, थकलेला आणि भुकेला भिकारी उभा असतो. भिकारी हळू आवाजात म्हणतो, मला खूप भूक लागली आहे, काही खायला आहे का? भक्त घरात जातो, पण घरात फक्त एकच भाकरी असते. ती त्याने स्वतःसाठी ठेवली होती. क्षणभर तो विचार करतो, जर ही भाकरी दिली तर आज मी उपाशी राहीन. पण लगेच त्याला त्याची देवाला केलेली प्रार्थना आठवते. तो परत बाहेर येतो आणि ती शेवटची भाकरी त्या भिकाऱ्याला देतो. भिकारी भाकरी खातो आणि अचानक त्याच्या आजूबाजूला तेज पसरायला लागते. तो साधा भिकारी नव्हता, तो स्वतः भगवान शिव होते. भक्त आश्चर्यचकित होतो आणि लगेच भगवान शिवांच्या पायावर पडतो. भगवान शिव हसत म्हणतात, मी तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो. तुझ्याकडे काहीच नसताना तू मला सगळं दिलंस. तुझी भक्ती खरी आहे. आणि त्या दिवसानंतर त्या भक्ताच्या आयुष्यात कधीच कमी पडली नाही. लोक आजही म्हणतात, देव मंदिरात नाही, तो भुकेल्या माणसाच्या रूपात तुमच्या दारात येतो. जर तुम्हालाही भगवान शिवांवर विश्वास असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. आणि अशाच देवांच्या अद्भुत कथा पाहण्यासाठी आत्ता लगेच चॅनल सबस्क्राईब करा.